सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी योहान याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून तुम्ही देवावर आणि माझ्यावर ही विश्वास ठेवा. वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो. या ठिकाणी देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की या जगामध्ये आपण जगत असताना बऱ्याच वेळेला आपलं अंतःकरण अस्वस्थ होतं, आपण निराश होतो, आपण दुःखी होतो आणि आपण खचून जातो आणि ढळून देखील जातो. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि येशूची देखील इच्छा आहे की आम्ही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. जर आम्ही या परिस्थितीमध्ये देवावरती आणि येशू ख्रिस्तावरती जर विश्वास ठेवत आहे तर येशू आम्हाला म्हणत आहे की पित्याच्या घरामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्यासाठी पुष्कळ जागा आहेत. येशू म्हणत आहे त्या ठिकाणी जर स्वर्गात जागा नसती तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं, परंतु येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, विपुल आहेत आणि त्या फक्त आणि फक्त विश्वासणाऱ्यांच्यासाठी आहेत आणि विश्वासणाराच स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहे. आणि म्हणून येशू आत्ता सध्या स्वर्गाच्या राज्यामध्ये विश्वासणाऱ्यांच्यासाठी जागा तयार करावयास गेलेला आहे. तो स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा तयार करत आहे. त्याचं काम चालू आहे आणि येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे की तो पुन्हा या जगामध्ये दुसऱ्यांदा येणार आहे. तो आपल्या जवळ येणार आहे आणि येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे आणि त्याची लेकरं देखील त्याची मुलं देखील स्वर्गामध्ये असावीत ही त्या जिवंत देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाच्या सामर्थ्यानं आपण सर्वजण स्वर्गामध्ये असणार आहे. स्वर्गामध्ये आपल्याला देवाच्या जवळ राहण्याची जागा मिळणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये आपण जगत असताना आम्हाला फार दुःख आहे, आम्हाला फार समस्या आहेत, आम्हाला फार अडचणी आहेत, निराश आहे आणि यातून आपण जात असताना या गोष्टीकडं आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. या गोष्टीकडं आम्ही लक्ष न देता आमचा जो जिवंत देव आहे त्या जिवंत देवाकडं आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण जिवंत देवाकडं लक्ष केंद्रित करणार आहे त्यावेळेला तो परमेश्वर आमची निराशा आनंदामध्ये बदलून टाकणार आहे. आमच्या अडचणी निघून जाणार आहेत, दुःख निघून जाणार आहे, समस्या निघून जाणार आहे, निराशा निघून जाणार आहे, अस्वस्थपणा निघून जाणार आहे आणि आमच्या जीवनामधलं सर्व दुःख परमेश्वर घालवून टाकणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण जिवंत देवावरती विश्वास ठेवूया. आपण जिवंत देवाला आपलं जीवन समर्पित करूया. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गानं चालूया. त्याला आवडेल असं जीवन जगूया. म्हणजे तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यामध्ये जागा मिळणार आहे. आपण देवाच्या सानिध्यामध्ये असणार आहे. देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे आणि आम्हाला कधीही मरण येणार नाही. स्वर्गामध्ये आपण सदा सर्व काळ जिवंत असणार आहे. आणि म्हणून त्या जिवंत देवाची इच्छा हीच आहे की आम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्तावरती देखील आपण काय करूया, विश्वास ठेवूया. आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या जगामध्ये येईल त्यावेळेला तो तुमच्या आणि माझी आठवण करेल आणि तो आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. आणि त्याच्यासारखा आनंद आपल्या जीवनामध्ये कधी कुठलाच नसणार आहे. आणि म्हणून तो आनंद मिळवण्यासाठी आपण आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडं, त्या येशू ख्रिस्ताकडं केंद्रित करूया. नक्कीच परमेश्वर
तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनातलं सर्व दुःख समस्या अडचणी निघून जातील आणि देवाचा स्वर्गातून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. देव आजचं वचन आशीर्वादित करो. देव तुम्हाला आशीर्वादित करो, तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो आणि देव बाप तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं आरोग्य देवो, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आज तुझ्या लेकरांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आज तुझ्या लेकरांनी तुझं वचन ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि म्हणून परमेश्वरा त्यांच्या जीवनामधला अस्वस्थपणा काढून टाक, निराशा काढून टाक, अडचणी समस्या भयानक परिस्थिती काढून टाक. त्यांचं जीवन आशीर्वादानं आशीर्वादित कर. निराशेचा बदल आनंदामध्ये तू कर प्रभू. आणि देवा परमेश्वरा त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि परमेश्वरा त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांच्या कामाधंद्यामध्ये व्यवसायामध्ये यश बरकत दे, मजुरीमध्ये यश बरकत दे. त्यांची प्रगती उन्नती कर. आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा क्षणाक्षणाला त्यांना अनुभव प्राप्त होऊ दे. आणि त्यांनी आज या जगामध्ये दुःखी असताना, निराश असताना, अस्वस्थ असताना, खचून गेले असताना त्यांनी बापा या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांनी परमेश्वरा तुझ्याकडे लक्ष केंद्रित करावं, येशू ख्रिस्ताकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावं आणि देवा तुझ्या मार्गानं त्यांनी चालावं. म्हणून बापा तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर आणि परमेश्वरा तू त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष घडव. आणि परमेश्वरा तू त्यांच्या जीवनामध्ये तू किती चांगलं काम केलेलं आहेस, किती आशीर्वाद तू त्यांना दिलेला आहेस याचा अनुभव त्यांना येण्यासाठी स्वर्गातून तू त्यांना आशीर्वाद दे. त्यांची काळजी घे, त्यांचा ताबा तू घे, त्यांचा चालक मालक रक्षण करता तू हो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडू द्यास तू कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बापा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला तुम्ही पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन, विनंती देवाला करीन, देवाला मध्यस्थी करीन आणि माझा जिवंत देव, माझा स्वर्गीय देव, माझा महान परमेश्वर, माझा शक्तिशाली सामर्थ्यवान देव तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव येईल. तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडेल आणि तुम्ही देवाचं गौरव कराल. आमेन.